मित्रांनो, सीईटी एक्झाम ही फक्त हार्ड वर्क वरती नाही चालत आहे, ती चालते स्मार्ट वर्क वरती आणि तुमच्या ट्रिक वरती. आज मी तुम्हाला व्हेक्टर चॅप्टर मधली एक ट्रिक घेऊन आलोय. मोस्ट ऑफ द टाइम कोप्लेनरचा क्वेश्चन सीईटी एक्झाम साठी आणि बोर्ड एक्झाम साठी आलेला आहे. क्वेश्चन काय आहे ते बघूयात. हा क्वेश्चन आलेला आहे 2020 ला तुमच्या सीईटी एक्झाम मध्ये. क्वेश्चन काय दिलेला आहे, इफ द व्हेक्टर्स, 3 व्हेक्टर दिलेले आहेत वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अननोन टर्म दिसते एम, त्या एम ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पण जे अबव व्हेक्टर दिसत आहेत ते कसे दिसत आहेत, कोप्लेनर. मग कोप्लेनरचे कंडिशन लक्षात ठेवा, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. कोप्लेनर जर असतील तर डिटर्मिनंट इज इक्वल टू काय असतो, 0. आता डिटर्मिनंट मध्ये काय लिहायचे, फर्स्ट वेक्टर मध्ये जर बघितला तर आय जे के चा कोएफिशियंट आपल्याला 1 1 1 दिसतो आहे. सेकंड इक्वेशन मध्ये बघितला तर 1 - 1 1 दिसतो आहे. थर्ड वेक्टर इक्वेशन तुम्हाला दिसतोय 2 3 आणि इथं दिसेल तुम्हाला एम. मित्रांनो, सगळ्यांना डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते माहिती आहे. हा जस्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि एम इज इक्वल टू तुम्हाला फाइंड करायचं आहे. मित्रांनो, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. एम ची व्हॅल्यू काय भेटते, कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे कमेंट मध्ये सांगायचंय. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.